नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश माटा आरएस कोकण आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आत्ता फायनली रत्नागिरी झालो आहे आणि इथे माझा मित्र होता ना हॉस्पिटलला कामाला, तिथे जाऊन बॅग वगैरे ठेवून आलो आणि आत्ता मी चाललो कार्यक्रमाला. आता 3 वाजता कार्यक्रम आहे, मला आत्ता 2:30 वाजले. थोडाफार उशीर मागे पुढं कार्यक्रम होता. तर आता मी चालत जातो आहे खाली मारुती, आपल्या इथे सावरकर नाट्यगृहाची इथे मारुती मंदिर. आणि आता चालत जायचं, त्याला चालायला पाहिजे, जेवलो आहे ना म्हणून मी चालत जातो आहे. तर मित्रांनो, संपूर्ण हा व्हिडिओ बघा, कारण आज सगळे कोकणातले रीलबाज येणार आहेत. म्हणजे कोकणातले जे सगळे क्रिएटर आहेत जे आज ते येणार आहेत आणि मजा येणार आहे. सगळ्यांना आपण भेटणार आहोत. आता बघूया कोण कोण आपल्याला भेटतं, तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवतो. हे बघा चिऱ्याचं बांधकाम. मी आत्ता इथे सावरकर नाट्यगृह आले, माझ्या पाठीमागे बघताय. हे बघा सावरकर नाट्यगृह आहे. तर मित्रांनो, आपले रसिक माय भेटले आणि त्यांनी आपली व्हिडिओसुद्धा ते बघतायत. तुम्ही हा व्हिडिओ बघा, त्यांच्या मोबाईलमध्ये बघताय, आपले व्हिडिओ बघतायत. आणि फायनली आता मी आतमध्ये आलो आहे आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईल. थोडा उशीर झाला आहे बराच. त्याच्यानंतर मित्रांनो, आम्ही सगळे इथे आलेलो आहोत नोंदणी करण्यासाठी. इथे नाव आपलं द्यायचं आहे आणि सगळे आपले मोठे यूट्यूबर आलेले आहेत. तिकडे बावड्या दादा आहे. काय समजले यांनी, सगळे क्रिएटर जे आले होते त्यांची मुलाखत घेण्याचा एक चांगला उपक्रम राबवला होता. आणि नोंदणी झाल्याच्या नंतर प्रत्येकजण जाऊन तिथे मुलाखत देत होता. मी सुद्धा मुलाखत दिली. खूप छान मुलाखत झाली. मॅडमने खूप सुंदर सगळ्यांची मुलाखत घेतली. आणि नक्कीच या स्पर्धेची परीक्षण भूमिका पार पडत असते. ते परीक्षक देखील आपले या महिला नमन मंडळ म्हणून ओळखले जाते. आणि हे रत्नागिरीतील आणि कोकणातील पहिलं नमन मंडळ आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देतं, कारण का या संस्थेने तब्बल जाऊन 45 प्रोग्राम केले आहेत. आणि अरे हाई नमानाची रिहर्सल आहे का पोरीचा नाच आहे? अण्णा, ह्या पोरीने म्हणजे पोरीच आहेत, पण आता आपल्या नमनातल्या गवलेली आहेत. अरे पोरी आणि नमाना, या वर्षीपासून आम्ही ठरवलंय पोरींना पण आम्हाला संधी द्यायची. अरे पोरीसने नमानात नाचून लाच काढायची ठरवलं काय? काय झालं अण्णा? अरे बाबांनो, शेकडो वर्ष आम्ही कला जोपासली, पण आम्ही कधी पोरी नाही नाचवल्या. नमन करणं म्हणजे बायकांचा खेळ नाही आहे. अहो, आम्ही नमनामध्ये काम केलं तर काय प्रॉब्लेम झालाय? हा खेळ रांगड्या गडांचा आहे आणि पोरी नाचवणं आम्हाला पटायचंच नाही. बरोबर आहे अण्णा? बरोबर अण्णा. एखादी मुलगी वकील, इंजिनियर, डॉक्टर झाली की तिच्या नावाने गावभर पेढे वाटतात. आणि एखादी मुली कलाकार झाली तर तिच्या नावाने बोटं का मोडतात. आणि कोकण असा एकमेव प्रांत आहे जिथे मुलगा मुलगी भेदभाव करत नाही. मग कलेमध्ये भेदभाव का? आम्ही आणि आमच्या वाडवडिलांनी कधी केलं नाही तर तुम्हालाही करायला देणार नाही. नमनात कपडा असतील तर पोरीनं नाचवायचं नाही. सिनेमातल्या नटी विधभर कपडे घालून अंगप्रदर्शन करतात, तेव्हा त्यांचा नाच तुम्ही डोळे फाडून फाडून बघता. आणि आम्ही डोक्याच्या केसापासून, आम्ही सुद्धा कोकणातल्याच मुली आहोत. आणि हो, आम्हाला देखील कोकणातल्या लोककलेचा तुमच्या इतकाच अभिमान आहे की कला आम्ही सादर करणार. आणि तोही कलेचा आदर आणि खांद्यावरचा पदर याचा मान राखून. अण्णांनो, सिनेमा वाटायला इथली लोककला आमची
मिळवूनच देणार, पण त्याआधी आपल्या लोकांची साथ आणि आशीर्वाद मिळायला हवा. अण्णा, काका, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, द्याल ना? पोरांनो, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आता असा खेळ रंगवा की आपल्या नमनाचं नाव साता समुद्रापार गेलं पाहिजे. आजपासून जी माझी नात तुमच्या सोबत आहे. काय ग, करशील ना नमन? इथे गावात वाचायला लागलं. हॅलो, काय रे? काय काय समोर तुझा रिझल्ट बघायला गेलास? होय, हा, रिझल्टच्या बाबतीत तुला सांगतो. रिझल्ट पटला नाही, भेटला नाही तर व्हिडिओ रिझल्टच्या नंतर लावू नकोस, आधी कर. कारण ह्या गोष्टी आहेत ना, आधी परीक्षकांना जाऊन विचारायचे असतात की आमचा नंबर करा, नंतर व्हिडिओ टाकून काय फायदा नाही रे. तुला काय कळलं नाही? तुला काय मी बोलला कळला नाही काय? मग एक काम कर, रत्नागिरीला एक सुजाण नागरिकाची रील बघ, म्हणजे तुला कळेल. असू दे, पण मी कार्यक्रमाला आलोय. मी मोठा ताप ठेवतो. नमस्कार मंडळी. बोमटा नेलं ना? नमस्कार मंडळी म्हणजे काय सांगतो माहिती आहे मला? मी मुंबईवरून आलोय. मी तुम्हाला सांगतो, मी मोठा डिरेक्टर आहे. मी एवढे पिक्चर काढले, त्यातला एक पण नाही चालला. म्हणून म्हटलं ही पोरं आहे, तिकड अँगल लावलं तिकड अँगल तरी पिक्चर चालेल. म्हणून मी पिक्चर काढायला लावलो आणि आपल्या कोकणात पिक्चर काढणार आहे, आणि तो पण नमानावर. अरे नमानावर बोमटा मेलेलो. नमानावर पिक्चर काढणार आहे, नमानावर. मग मी हिरोईनला फोन लावला, माझी हिरोईन येते. सर्वप्रथम मला या मंचावर बोलवल्याबद्दल धन्यवाद, आणि मला इथे पुरस्कृत केल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. तर मी जास्त काही बोलणार नाही. मी जास्त जसे सर म्हणाले की थोडंफार मार्गदर्शन कर, की ॲक्च्युली रील हे माध्यम म्हणजे माझ्यासाठी तरी सध्या खूप काही आहे. जे काही मी आहे ते सध्या रील्समुळे आहे. मंडळी काय आला माहिती आहे, रात्री एवढे वाजले 11 वाजता मी घरी आलो. त्यानंतर वेळच भेटला नाही कुठं जायला, आणि नंतर मग मी सकाळी उठलो. इथं आमची पूजा वगैरे झाली. आता वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि आता मी घरी जाणार आहे. सगळे आमचे काका बसले, रोशन बसले, दुर्वा बसले, आणि बघा पाऊससुद्धा पडतो आहे बारीक बारीक. आणि आमचा आप्पा आता वाढी देतो आहे, आणि आमच्याकडे सण असला की आम्ही पहिली वाढी देतो. म्हणजे जे आमचे पूर्वज आजा पंजाची पारंपरिक आहे, आम्ही रीतिरिवाज ते आम्ही दिल्याशिवाय आम्ही जेवत नाही. नंतर जेवायला सुरुवात. आता नाश्ता करतो आहे आम्ही. आता आप्पा नाश्ता करेल थोड्या वेळाने. तो आता आज सुट्टी आहे, आता तो कुठेतरी जाणार आहे बाहेर थोडं कामानिमित्त. मसाला वगैरे टाकून उकड आंबा तयार केलेला आप्पाने. आणि मित्रांनो, फायनली आता मी इथं पावसमध्ये आलो. ही आमची गौतमी नदी, आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.